खूप भांडणं होत असतात, परंतु चांगले मेसेजसुद्धा त्यांच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपल्याला दिले जातात. एक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही जोडी मात्र आपल्याला निखळ मनोरंजन आपलं करत असते. आणि ही जोडी आज कलाकार प्रीमियर लीगच्या या उत्साहाला भेट देण्यासाठी आली आहे. तर तेजूताईशी आम्ही बोललोय. नितेश, जेव्हा बघावं तेव्हा नितेश काहीतरी भांड्यांचं मार खात असतो, कुठल्या तरी वस्तू अंगावर येत असते. तर कलाकार प्रीमियर लीगच्या या पर्वाबद्दल तू काय सांगशील आणि काय संदेश देशील या आपल्या सगळ्या कलाकारांना? पहिली म्हणजे खूप चांगला, खूप भारी, जाम भारी असं आयोजन आहे. हो आयोजनासाठी जोरदार टाळ्या सर्वांनी द्यावं. खरोखर जाम भारी, मला जाम आवडला. आणि हा पर्व दुसरा आहे आणि दुसऱ्या पर्वात आम्हाला नितेश आणि तेजूला आमंत्रित केला आणि सर्व कलाकार एकत्र आले. खूप चांगलं वाटतं. धन्यवाद आयोजनासाठी. जसं नितेश आणि तेजूताई, तुमचं प्रेम असंच राहिलं आमच्यावर. आणि ही ह्या वर्षी जर आलात तर जेव्हा जेव्हा कलाकार प्रीमियर लीग असेल तेव्हा तेव्हा तुमची उपस्थिती आम्हाला खरोखरच एक उत्साह देत राहील. धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. आपण आपल्या जागेवर बसून घ्यायचं आहे. असे बरेचसे कलाकार आजच्या या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत कलाकार प्रीमियर लीग 2026च्या माध्यमातून. तर चला वळूया कॉम्बॉक्सकडे. या माझे सहमित्र, सहसमालोचक प्रवीण थेंबे, चला या. धन्यवाद. कलाकार प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 2 मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. बॉलिंग करणारी टीम रोशन संते टीम ओनर आहेत. आय एकविरा मॅन्स वेअर या टीमला 2 धावेची पॅनल्टी, कारण त्यांचा एक प्लेअर शॉर्ट आहे. काही प्लेअर शॉर्ट असल्यामुळे आयोजकच्या नियमानुसार त्या टीमला पॅनल्टी देण्यात आली. बॉलिंग टीम याने आपण याची नोंद घ्यायची आहे. आणि जेव्हा टार्गेट सेट होईल तेव्हा 2 धावा त्या ॲड केल्या जातील ऑपोजिट टीमच्या अकाउंटला. कलाकार प्रीमियर लीग सीझन 2 विचार केला तर यशाच्या उंच शिखरावर पोहोचणारी स्पर्धा. कलाकाराने ठरवलं तर एखाद्याला महापौर देखील बनवू शकतात. एवढं चांगला कलाकारामध्ये ताकद असते. कारण कलाकारांचा सध्या जमाना आहे. कॉन्टेंट, रील्स, इंस्टाग्रामवर धमाका केलाय याच कलाकारांनी. आणि त्यांची स्पर्धा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉलला पाठवलाय बाउंड्रीच्या बाहेर. हा येतोय चौकार. कलाकार तो नट असतो, अभिनेता असतो, गायक, संगीतकार, DOP, अनेक रोल एका कलाकाराकडून निभावले जातात या संपूर्ण कलासृष्टीमध्ये. आणि मी उल्लेख केला की कलाकार प्रीमियर लीगचं दुसरं पर्व आहे, परंतु आता ब्रँड बनली आहे. फक्त पनवेल नाही, रायगड, ठाणे जिथे टेनिस क्रिकेट खेळला जातो तिथे ही स्पर्धा नावारूपात आली आहे, चर्चेला आली आहे. फक्त एका वर्षात ब्रँड बनवलं कोणी तर या कलाकारांनी. यांना कमी समजू नका. मी सुरुवातीला उल्लेख केला की कलाकार एका व्यक्तीला महापौर बनवू शकतील, एका नगरसेवकाला जिंकून देऊ शकतील आणि एखाद्याला आमदार बनवू शकतील. ही कलाकाराच्या कॉन्टेंटमध्ये ताकद आहे. रोहित रॉनी, भरपूर कलाकार आहेत. प्रचंड, मला असं वाटतं इंस्टाग्राम इथे आलाय संपूर्ण. आमचे अक्षय केकेस असतील, बिग बॉस विनर, अनेक महान कलाकार इथे आलेत जे प्रत्येकाला आवडतात आणि प्रत्येकाच्या इन्स्टा फीडमध्ये हेच कलाकार असतात. सकाळी आपण उठलो की यांचे रील्स असतात, संध्याकाळी झोपताना यांचे रील्स बघावे लागतात. ऑन ड्युटी 24 तास. बघा, देवाचं दर्शन सकाळी होत नाही. पहिलं दर्शन सॅमी कालनच्या व्लॉगचं होतो की सॅमी कालन आणि त्याचा मुलगा आज काय करणार, ही लोकांना चर्चा असते. परंतु एक स्पर्धेची मला इथे या स्पर्धेमध्ये एक गोष्ट आवडली, ते म्हणजे आपल्या आगरी कोल्यांची कुलस्वामिनी एकविरा आईचं हे प्रतिमा प्रचंड आवडली, संकल्पना आवडली. समोर दिबा पाटील साहेब आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रतिमा आपण पाहतोय. सर्व पाहण्यासारखे. एक कलाकार सुरुवातीला मेहनत करतो, शून्यातून निर्माण होतो, त्यानंतर विमानासारखा टेक ऑफ घेतो, आकाशात उडतो, यशाचे उंच शिखरे गाठतो आणि त्याची लँडिंग होते. महत्त्वाचं असतं. एक कलाकार म्हटलं तर
गर्व करून चालत नाही एका कलाकाराला, कारण कधीही जमिनीवर त्याला राहणं गरजेचं आहे. जो जमिनीवर राहतो तो पुढे जातो. फलंदाज बाद, रनआउट. बाबू बाबू मी तुझ्या प्रेमात रात्रभर नाही झोपत. बाबू मी तुझ्या प्रेमात रात्रभर नाही झोपत, म्हणून तुझ्यासाठी मी आणले पोपट. अग्रिपियम. नाद करते काय? अग्रिपियमचा नाद करू नका. ज्याने नाद केला तो वाया गेला. एक डान्स झाला पाहिजे. अग्रिपियम एक डान्स. कम ऑन अग्रिपियम एक डांस, एक झलक. अग्रिपियम की झलक सबसे अलग, सबसे कातिल अग्रिपियम. स्वप्नील शेलके मला आता MS धोनी वाटतो इथे. MS धोनी रिझन फॉर थाला. अश्विनी जोशी विरोधात रोशन संते अशी मॅच सध्या सुरू आहे. रोशन संते बॉलिंग टीममध्ये आणि बॅटिंग टीममध्ये आहे. अश्विनी जोशी उत्कृष्ट गायिका, नेहमी चर्चेमध्ये असते. अग्रिपियम सज्ज आहे. बॅटची कडा मागे, बॉल थर्ड मॅनला जातो. लॉंग स्टॉपकडे सिंगल इथे कंप्लीट केली आहे. कलाकार प्रीमियर लीग पर्व 2 नामांकित झालेत. चर्चेमध्ये राहिली ही स्पर्धा. KD असतील आमचे स्वप्नील शेलके, अक्षय पाटील, संपूर्ण कमिटीचा मी उल्लेख करेन, ज्यांनी मेहनत घेतली आहे स्पर्धेसाठी आणि सातत्याने ही स्पर्धा ब्रँड बनली. अग्रि सँडी चौकोनी आरसा, कारण त्या 11 धावा 1-1 11 धावा झाल्यात अश्विनी जोशी यांच्या संघाच्या. परंतु लक्षात घ्या बॉलिंग टीम तुम्हाला 2 धावेची पेनल्टी, कारण काही प्लेयर आले नाहीयेत. कलाकारांसाठी स्पर्धा असते. KPL सीझन 2. एक कलाकार गायक असतो, रील स्टार, कॉन्टेंट क्रिएटर, संगीतकार असतो, DOP, कॅमेरामॅन, प्रोडक्शन हाऊस, सर्वांची मेहनत असते. त्यानंतर एक रील्स, एक व्हिडिओ बनतो. एक व्हिडिओ बनवण्यासाठी प्रचंड मेहनत असते, कारण जर DOP, प्रोडक्शन, कॅमेरामॅन आणि जो स्टाफ असतो जर त्याने मेहनत घेतली नाही तर तो सेटअप बनणार नाही, आणि सेटअप बनला नाही तर तो व्हिडिओ होणार नाही. त्यामुळे फक्त कलाकारला बनवण्यासाठी हे सर्व एकत्र येतात. त्यानंतर ती व्हिडिओ बनते आणि मिलियन व्ह्यूजमध्ये तो सेलिब्रेशन होतो. DJ सूरज सँडी नंबर 1 DJ तुम्ही चॉईस केलं, कारण नंबर 1 स्पर्धा आहे. DJ सूरज तयार आहे अग्रिपियमला नाचवण्यासाठी. पुढचं गाणं आता पेश होणार. धावफलकावरती 11. गोलंदाज रोशन भोईर होता. अनिकेत वास्कर आणि रितेश बोंबले बॅटिंगसाठी सज्ज आहे. या चेंडू नंतर तो गाणं प्ले होईल आणि अग्रिपियमचं डान्स होणार इथे. धमाका. चौकोनी आरसा. बघूया चौकोनी आरसा कसा चमकणार या उन्हामध्ये. नानोबा मैदान परगाव. मिस टायमिंग. मिड ऑफकडे बॉल. एकच धाव घेतली आतापर्यंत. धावफलकावरती 12. यस DJ सँडी. कम ऑन PM. क्या बात आहे, क्या बात आहे. टाळ्या होऊन जाऊन त्या PM साठी. आता एक डान्स, अजून एक डान्सर आहे आपल्याकडे. जतीन मात्रे, जतीन आहे गोलंदाज. अजून एक डान्सर आहे आपल्याकडे रॉनी. काटईचा बादशाह रोहित रॉक्स. एक स्टेप होऊन दे. पोटंकल मारले का. यश गायकवाड डान्सर तिसगाव. यश तुझा पण डान्स झाला पाहिजे. जतीन गोलंदाजी 2 सिंगल. चांगला फटका आहे. चौकार येऊ शकतो आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर. DJ सूरज चौकार.
चौकार आलाय, चौकाराच्या बरोबरीने 17 धावा. कलाकार प्रीमियर लीग मध्ये अश्विनी जोशीचा संघ बॅटिंग करतो. बजरंग बॉईज त्याचं नाव आहे. आणि आई एकविरा मॅन्स 11 बॉलिंग करतो. रोशन संते या टीमचा टीम ओनर. धावफलकावरती 17. नो बॉल, नो बॉल टाकलाय. फ्री हिट बॉल इथे दिला जाईल. पंच दर्शवतात 1+1. चांगली स्पर्धा आहे. मी आता सुरुवातीला उल्लेख केला की कलाकार मरता नाही उसे दफनाया जाता है. आणि कला आहे मित्रांनो. कलाकार प्रीमियर लीगचं यश मोठं आहे. कारण टेनिस क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धा होतात, येतात जातात, कोणालाच माहिती पडत नाही. पण कलाकार प्रीमियर लीग आली आणि संपली सर्वांना माहिती असतं. हे कलाकार प्रीमियर लीगचं यश आहे. ही चर्चेमधली स्पर्धा आहे मित्रांनो. सातत्याने व्ह्यूज काउंट झालेत. कलाकार प्रीमियर लीग, मला वाटतं कलाकार प्रीमियर लीगमध्ये अनेक ऑप्शनला फॉर्म आले असतील. एवढे फॉर्म भरले गेले की आपण विचारही करू शकत नाही स्वप्नील. आणि आमच्या आयोजकांना प्रश्न पडला की आता एवढ्या टीम्स अजून कशा वाढवायच्या. एवढे मेंबर कलाकार प्रीमियर लीग्समध्ये PM ॲड झाले. PM तुझा अनुभव कसा आहे कलाकार प्रीमियर लीगमध्ये, काय म्हणशील? आयोजन तर पक्का भारी केले. फक्त काही नाचायला सध्या भेटत नाही. लास्ट पर्यंत थांबणार आहो, पक्का नाचणार आहो. चला अग्री PM ला नाचायचं आहे. अग्री बाना 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि आता रनआउट. पंच तिसऱ्या पंचाची मागणी करतायत. मी आता उल्लेख केला की अनेक अनेक स्पर्धा येतात संपतात, कोणालाच माहिती पडत नाही की इथे स्पर्धा झाली, हा सीझन झाला. कलाकार प्रीमियर लीग असं आहे की ज्याची चर्चा चालू आहे आणि 2 दिवस नाही, मला वाटतं तुम्ही 5 दिवस मला वाटतं ठेवायला पाहिजे होती. एवढी टॉपची स्पर्धा आहे. फलंदाज बाद, आउट OUT. आणि ही कलाकार प्रीमियर लीगचं यश आहे. यशाच्या उंच शिखरावर पोहोचली. 2025 मध्ये पहिला पर्व, 26 मध्ये दुसरा पर्व आणि तोही नामांकित झाला आहे. अनेक कलाकार या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी वाट पाहतात. लाईव्ह टेलिकास्टला स्पर्धा पाहत आहेत, त्यांची इच्छा आहे. आणि काही कलाकारांचं स्वप्न देखील आहे की ही स्पर्धा जीवन गावण सर आम्हालाही खेळायची आहे. KDला देखील मी म्हटलं की चला तुम्ही कॉमेंटेटरला देखील अंपायरला देखील संधी द्या, परंतु कलाकार म्हणजे कलाकारालाच संधी मिळेल. ती संधी या स्पर्धेमध्ये भेटली आहे. अप्रतिम आयोजन, पाहण्यासारखं हा आयोजन मला सध्या तरी पाहायला मिळतोय. सर्वांचं स्वागत. धावफलकावरती धावा 22 धावा. आज आमचे KD असतील, स्वप्नील चलके असतील, त्यानंतर अक्षय पाटील, संपूर्ण कमिटीच्या प्रेमाखातीर आज इथे यावंच लागलं. हे त्यांचं प्रेम आहे, कारण पनवेल प्रीमियर लीगमध्ये त्यांनी चांगलं प्रेम दिलं. व्हाईट बॉल इथे पंचाने दर्शवलाय. आता सुरुवातीलाच मी उल्लेख केला होता की सकाळी उठल्यानंतर देवाचं दर्शन होत नाही, परंतु या कलाकारांचं दर्शन होतं इंस्टाग्रामवर. हेच तर कला आहे मित्रांनो. बॅटर नेम पुन्हा एकदा डॉट बॉल. असे डॉट चेंडू आल्यावर अश्विनी जोशीला देखील टेन्शन येतो. चला 12वा खेळाडू पाठवा बॅटिंग टीम, नाहीतर तुम्हालाही पॅनल्टी भेटेल, कारण बॉलिंग टीमला पॅनल्टी भेटली आहे. तुमचाही 12वे प्लेयर पाहिजे इथे. 2 षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावरती 23 धावा आतापर्यंत बनलेत. कलाकार प्रीमियर लीगचा बॅनर तुम्ही सध्या समोर पाहताय, जिथे काही संघ नायकांचं देखील चित्र आहे, ऑर्गनायझर टीमचं चित्र आहे. आणि पर्व क्रमांक 2, पर्व 3 याच्यापेक्षाही मोठा होईल. मला वाटतं एक वेळ असेल की ही स्पर्धा स्टेडियममध्ये पण होऊ शकते, कारण संजय पाटील बॉस यांचं स्टेडियम बनत चाललाय मोसारेमध्ये. आणि संजय पाटील दिलदार माणूस आहे. KDला एका कॉलवर ते स्वतः सांगतील की कलाकार प्रीमियर लीग आमच्या स्टेडियममध्ये ठेवा. त्यामुळे तुमचा तिसरा पर्व मला वाटतं स्टेडियममध्ये होईल. याच्यापेक्षा मोठा अग्री PM. धावफलकावरती 23 अश्विनी जोशी मॅडम, तुमचा 12वा प्लेअर आला नाही, पाठवायचा आहे. कमिटी जर इथे प्रेशर टाकला तर पेनल्टी सुद्धा मिळेल तुम्हाला प्लीज. 23 धावा. कलाकार प्रीमियर लीग पुढच्या वर्षी स्टेडियममध्ये होणार 100%. खेळणार आहे ती टीम मधली आहे.
बॉलर नेम प्लीज. गोलंदाजचं नाव अक्षय. अक्षय म्हणजे KGF चा हिरो वाटतो आपल्याला बघा. पहिला बॉल हवेमध्ये, गॅप शॉट, एका टप्प्याने बाउंड्रीच्या बाहेर 4 धावा, चौकार. कोलीवाडाची मानाची पालखी कारल्या डोंगरावरती आहे एकविरा चरणी जाणार. संपूर्ण कलाकारांना इन्व्हिटेशन आम्ही देतोय की पनवेल कोलीवाडाकडून तुम्हाला इन्व्हिटेशन आहे. 25-27 मार्च चैत्र महिन्यामध्ये एकविरा आईच्या पालखीसाठी आवर्जून पनवेल ते कारला पायी दिंडी सोहळ्यामध्ये आपण सामील व्हा आणि एकविरा आईचा जल्लोष करूया. आमंत्रण अर्जुन कोली रॉक्स यांच्यातर्फे हा आमंत्रण आहे. पनवेल कोलीवाडा आयोजकच्या भूमिकेमध्ये सर्वांनी मानाच्या पालखीचा आनंद घ्या पनवेल ते कारला. धन्यवाद. धावफलकावरती 28 धावा 28. समीर घरतने झेल पकडला तर आयोजकांकडून 500 रुपये 500. क्या बात आहे. कलाकार प्रीमियर लीग मध्ये एन्जॉय, क्रिकेट सोबत आनंद, उत्साह, काय एनर्जी कलाकारांची लाजवाब पाहण्यासारखी. हेलिकॉप्टर समोर मारला एका टप्प्याने, पुन्हा बाउंड्रीच्या बाहेर 4 धावा. क्या बात आहे. हा गाणं वाजल्यानंतर पुन्हा आगरी PM ची मला आठवण येते की आगरी PM पुन्हा धमाल करील का. 32 2 चौकार होते, षटकार एकही नव्हता. समोर बघा इंडिगो प्लेन लँड होतोय दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर. काय लोकेशन आहे आणि काय मैदान निवडलंय तुम्ही. बघा असं दृश्य टेनिस क्रिकेटमध्ये कुठेच नाही जे तुमच्या इथे घडलंय. एवढा चांगला मैदान आणि बॅकग्राऊंड लोकेशन लाजवाब. 1 धाव शॉट आहे पंच, एकही धाव नाहीये, फलंदाज बाद आहे. 0 धाव या चेंडूवरती आणि धावा थांबतील 33 धावा. 32 धावा 32. काय कमालीचा लोकेशन आहे. असं वाटतंय की एका आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरती आपण आलो. विमान लँडिंग होतो म्हणजे आपण हा नजारा पाहिला तर मला असं वाटतं की अमेरिका किंवा युरोपचा एखादा मैदान निवडला आहे तिथे ही लँडिंग आणि मैदान जबरदस्त. काली भरपूर रील्स बनले त्या मैदानावरती. KPL चर्चेमध्ये राहिली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे कलाकार आहेत त्या कलाकारांना संधी मिळाली. मैदानामध्ये जातो या संघाचा MS धोनी, मयूर नाईक लिंबू कापला त्याचा तो गाणं प्रचंड. मामी तू चौकशी करशील काय. काय कमालीचं त्याने गाणं बनवलं आणि सध्या परिस्थितीवर गाणं बनवलं जातं. सत्य परिस्थिती हे कलाकाराची खासियत आहे. जी सत्य परिस्थिती आहे ती दाखवली जाते यूट्यूबवर. मुलांची चौकशी केली जाते आणि मुलींचं जे काय असतं घरच्यांना माहिती नसतं असं दाखवलं जातं. मयूर नाईक तेच दाखवतात आणि हे सर्व कलाकार तेच आहेत की जगाला सत्य परिस्थिती दाखवतात की जगामध्ये काय सुरू आहे घराघरामध्ये ते प्रेझेंट होतं. मग त्याच्यामध्ये लग्न असेल, हल्दी समारंभ असेल, अशा अनेक गोष्टी तिथे दाखवल्या जातात. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. डॉट बॉल धावफलकावरती 32 धावा बजरंग बॉईज या संघाच्या. लास्ट ओव्हर बाकी आहे. मयूर नाईक जर तुम्ही षटकार मारला तर आमचे DOP आयोजक कल्पेश दमडेकडून 1000. समीरसाठी कॅच पकडली तर 500. नंबर 1 DJ सध्या आमच्यासोबत जोडले गेले DJ सँडी सूरज चौधरी, त्याचंही बॅनर आहे. म्हणजे बघा प्रत्येकाला इथे रिस्पेक्ट दिली गेली जे टॉपचे आहेत सर्व. आणि रिस्पेक्ट महत्त्वाचे असते, पैसा महत्त्वाचा नाही आहे. एक कलाकार नेहमी
ताल्यांचा भुकेल असतो की कोण कधी ताली वाजवणार, कोण आम्हाला चांगली कमेंट करणार. आणि कलाकाराची एक चांगली गोष्ट असते की त्याला माहिती आहे वाईट कमेंट येतील एखाद्या व्हिडिओला, एखाद्या रील्सला, त्याच्याकडे ते दुर्लक्ष करतात. आणि जे दुर्लक्ष करतात ना तेच पुढे जातात. ॲग्री पी एम त्यातला एक आहे. कोणतीच गोष्ट तो मनावर घेत नाही, एन्जॉय करतो लाईफला. त्याला माहिती आहे लाईफ खूप शॉर्ट आहे, आपण कधीही संपवू शकतो कोणी. ॲग्री पी एम सांगतोय की त्याच्या छातीमध्ये नेहमी दडदड होते, त्यालाही चिंता असते, परंतु एन्जॉय करतो लाईफला. निश्चित क्रिकेटमध्ये अनेक गोष्टी सध्या चर्चेमध्ये राहिलेत. त्यापैकी अश्विनी जोशी यांचं गाणे मला आठवलं की क्रिकेटर नवरा पाहिजे गो बाय. याचं कारण आहे कारण ISPLला सध्या लाखोची कमाई होते, त्यामुळे क्रिकेटर नवरा पाहिजे. केतन मात्रे 26.5 लाख कमवतो क्रिकेटमध्ये, पाहिजे क्रिकेटर नवरा. अश्विनी जोशी यांचं गाणं चांगलं आहे ते. केतन मात्रे स्वतः त्या गाण्यामध्ये लीड करत होता. 32 धावा, लास्ट ओव्हर 32. पहिला चेंडू कट केलाय मिड ऑफ कडून, लॉंग ऑफ मध्ये बॉल ट्राय होतो. मयूर नाईक स्ट्राईक घ्या तुमच्याकडे, कारण एका षटकाराला 1000 आणि अडवलाय, थांबवलाय, बॉल स्टॉप केलाय. 3 धावा. मयूर नाईक चौथे घेईल का? 3 वर संतुष्ट आहेत. 35 धावा, पहिला चेंडू टाकलाय. एक षटकार आला तर कल्पेश दमडेकडून 1000. मयूर नाईक तुमच्यासाठी 1000. साहिल नॉन स्ट्राईक एंडमध्ये. KPL सीझन 2 कलाकार प्रीमियर लीग. शॉर्ट बॉल हवेमध्ये, मिस टायमिंग, थोडा कमी राहिला फटका ताकदीचा. 1 आणि 2 धावा. साहिलची रनिंग चांगली आहे, 2 कंप्लीट केलेत. 37. डगआउटचे खेळाडू सांगतात मारा, त्यांना असं वाटतं कधी आउट होतात ना आम्ही जातो बॅटिंगला, म्हणून मारा. निखिलला घाई थोडी. धाव्यांची कोणा आवश्यकता नाही, आम्हाला बॅटिंग पाहिजे. एक वेळ होता ना की माझी बॅट मीच पहिले बॅटिंग करणार. हो, स्वीप करायचा होता, फटका डायरेक्ट हिट केली आहे. 1 धाव कंप्लीट. 22 मध्ये पंच दर्शवतात. काही कमालीची स्पर्धा आहे. मी उल्लेख केला, एका वर्षानंतर एका सीझनमध्ये सर्वात जास्त चर्चा या स्पर्धेने केली आहे. अशी कोणती स्पर्धा आजपर्यंत मी पाहिली नाही, कारण कोणत्याही स्पर्धेला ब्रँड बनण्यासाठी 5 वर्ष घासावा लागतो, 5 वर्ष त्यांना कॉन्टेंट द्यावं लागतं. या स्पर्धेने 1 सीझन केला केडी, आणि तुम्ही एवढ्या चर्चेमध्ये ब्रँड बनले की एवढा स्पीड कोणाचाच नाही आहे. पुढच्या वर्षी तुम्ही स्टेडियममध्ये असाल, मोसारे पाटणवलीमध्ये, तिथे याच्यापेक्षा मोठं आयोजन तुमचं असेल. तुमच्याकडे कॉन्टेंट आहे, तुमच्याकडे सर्व माइंड प्रोडक्शनवाले आहेत, DOP आहेत. तुम्हाला गरज नाही आहे कोणत्या संकेताची, कोणत्या आवश्यकता ॲडव्हर्टायझिंगची, किंवा कोणच्याकडून टिप्स घ्यावा की काय करू स्पर्धेमध्ये केडी. रायगड ठाण्यामध्ये सर्वात मोठी लीग, मी महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी लीग हिला मानतो. क्या बात आहे. मयूर नाईक, पाणी पाहिजे का तुला? लिंबू पाणी पाहिजे त्याला, पाणी घेऊन जा प्लीज, तो दमलाय भरपूर. अश्विनी जोशी मॅडम पाणी घेऊन जा. स्कोर आतापर्यंत झालाय 42-42. 2 चेंडू बाकी आहेत. बघा स्वतः संघ मालक धावतायत. सकाळी सर्वांचे भंडारा लावला, आता पाणी घेऊन गेलेत ते. बघा इलेक्ट्रिक पावडर जे असते ना ते टाकून पाणी घेऊन गेलेत. बघा संघ मालक आहेत. परंतु मला आनंद वाटला, KD यांचा एक फोन आला आणि एक व्हिजिट करणं गरजेचं आहे, त्यामुळे स्पर्धेला व्हिजिट करण्यासाठी आलो. हे कलाकार पनवेल प्रीमियर लीगला देखील येत असतात. हा प्रेम सातत्याने दिला जातो, त्यामुळे 1 इनिंगसाठी इथे येण्याचं भाग्य मला लाभलं. आमच्यासोबत 25 वर्ष ज्याने समालोचन मला वाटतं आतापर्यंत केलेत, पुष्पक पाटील तुर्बे यांचं मी आभार व्यक्त करतो. चांगला आवाज आहे आणि एन्जॉयमेंटची स्पर्धा आहे. इथे प्रोफेशनल कॉमेंट्री बिलकुल करू नका, ह्या फक्त एन्जॉय आहे. आणि मी तुमच्याकडे माईक का सोपवतो, कारण तुम्हाला हिस्ट्री माहिती आहे पूर्ण स्पर्धेची. लास्ट बॉल पंच, शेवटचा चेंडू, लास्ट ओव्हर. 42 धावा.
42. ओ कदाचित अश्विनी मॅडमलाच उतरायचं होतं, कारण त्याने काही फटके मारले असते. पहिलं सत्र समाप्त. धाव फलकावरती 42 जिंकण्यासाठी करायचे आहेत 43 धावा या मॅचमध्ये. तर लक्षात घ्या, पनवेल कोलीवाडा यांच्या मानाच्या पालखीचा आमंत्रण सर्व कलाकारांना आम्ही देतो. येणारा 27 मार्च पनवेल कोलीवाडा ते कार्ला पायी दिंडी सोहळा असेल. सर्व कलाकार सामी जेवढे तुम्ही आज सर्वांनी या, कारण यावर्षीचा मान आहे पनवेल कोलीवाडाचा आणि पनवेलकरांचा. त्यामुळे आपण पनवेलकर, रायगड, ठाणे सर्व जे आमचे आगरी बांधव, आगरी कोली कराडी समाज आहे, सर्वांनी या आणि एकविरा आईच्या पालखीचा आनंद घ्या, उत्साह जल्लोष साजरा करूया, कारण यावर्षी मान पनवेलकरांचा आहे. जाऊया टॉसकडे. आणि मी बोलतोय आमचे केकवर्ड संघ आणि स्टेप आउट संघाच्या कॅप्टनला विनंती टॉससाठी यायचंय. चला, केकवर्ड संघ आणि स्टेपार्ट संघाचा कॅप्टन टॉससाठी यायचंय. बोथ द टीम कॅप्टन कम फॉर द टॉस फास्ट. लवकरात लवकर या. केकवर्डचा कॅप्टन आला, स्टेपार्ट कॅप्टन. टॉससाठी तुम्हाला लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय, कारण आज फायनल डे लास्ट. तर आमचे समालोचक पुष्पक दादा 25 वर्ष त्यांनी समालोचन केलंय, तुर्बेचे आहेत. या पुष्पकजी कॉमेंटरी बॉक्समध्ये. जीवन गावंड, अनिलजी टेंबे पंचांच्या भूमिकेमध्ये सध्या आहेत 3 पंच. नंदू पाटील हे 3रे पंच आहेत. स्टेपार्टचे कॅप्टन मी बेलपाडकर आहेत मला वाटतं. गणेश कोहली ॲज अ कॅप्टन तुम्हाला टॉससाठी यायचं आहे. लास्ट कॉल, यानंतर तुम्हाला मग पॅनल्टी घोषित होईल. बघा, गणेश कोहली स्टेपार्टचे जे कॅप्टन आहेत. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. सामना रंगतोय महासंग्राम क्रिकेटचा हा कलाकार प्रीमियर लीग पर्व 2. आणि आजच्या धुरा त्यांच्या हाती होत्या असे आमचे कॉमेंटेटर मित्र प्रवीण टेंबे ते आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी होतोय KPLच्या माध्यमातून. खरं तर कलाकारांना साथ असते ती सर्व चाहत्यांची. KPLला या ठिकाणी यावं यासाठी त्यांना आमंत्रित केलं होतं आणि अगदी शब्दाला मान राखून प्रवीणजी टेंबे यांनी या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवली. त्या प्रवीण टेंबे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. कॉमेंट्रीमध्ये पहिला बायकरमॅन महाराष्ट्रामधील अशी त्यांची ओळख आहे, ख्याती आहे, नाव चर्चेला आहे या PTC मध्ये. नाणेफेकीचा कौल जिंकलाय केकवर्डनं आणि निर्णय आहे गोलंदाजी करतील. वळूयात थोडं सामन्यांकडं. सामना रंगतोय लुझर वर्सेस लुझर, राईट. दुसरी मॅच आहे. प्रवीण टेंबे यांचं या ठिकाणी शुभसन्मान होतोय. मी विनंती करतोय अक्षय पाटील यांना, प्रमुख आयोजक, मुख्य आयोजक, ज्यांच्या हाती सर्व या कार्यक्रमाच्या धुरा, कारण अगदी या क्रिकेटच्या बाबतीत एक ज्ञान, एक सुंदर आयोजन कसं करावं यासाठी नेहमी तत्पर असलेले आमचे अक्षय पाटील सुप्रसिद्ध गायक यांच्या शुभहस्ते या ठिकाणी सन्मान होईल.
अगदी आमचे ट्रॅव्हलिंग समालोचन कक्षामध्ये पाहायला मिळतात. चला 4 व्हीलर बाहेर घ्या. पाहुणे आहेत का? प्लीज 4 व्हीलर बाहेर घ्या. चला गाडी बाहेर घ्यायची आहे, विनंती असेल. थारला इकडे थारा नाहीये, आपण ग्राउंडच्या बाहेर गाडी घ्यायची आहे. फेमस आहे वलप गावाची शान, क्रिकेट कॉमेंट्री करतोय भारी, प्रेक्षक बनलेत फॅन. अक्षय पाटील यांचे शुभाशय शुभ सन्मान होतोय. प्रवीण टेंबे महाराष्ट्राचा पहिला बायकर मॅन, हा प्रवीण टेंबे महाराष्ट्राचा पहिला बायकर मॅन. प्रवीण टेंबे हे पहिले बायकर मॅन जरी असले तरी अगदीच मैदानामध्ये आपण वळतोय आणि मैदानामध्ये पाहतोय अश्विनी जोशी या पहिल्या आमच्या क्षेत्ररक्षक आहेत महिला आघाडीकडून. तत्पूर्वी गोलंदाजी मार्कवर तयार असेल, नाव आहे साहिल भोईर. स्वप्नील पाटील यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं. काय अश्विनी जोशी यांच्या प्रत्येक कॅचसाठी 501 रुपये धनराशी या ठिकाणी आलेले आहे. शिवा दमडे यांच्याकडून स्ट्राईक वरती खेळतोय रोशन भोईर आणि नॉन स्ट्राईकला आहे प्रतीक. एक पराभव पत्करलेला आहे संघानं. आता विजयाकडे थोडं प्रस्थान करावं लागेल. अश्विनी जोशी यांनी काल धुरा यांच्या हातामध्ये दिल्या होत्या, विजय काय प्राप्त झालं नाही. आता मात्र स्वतः ग्राउंड लेवलला उतरून ग्राउंडवरती उतरून या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान एक आव्हान दिलं या संघाला. 43 धावांचं 4 षटकांचा हा सामना. वा, चेंडू काय संबंध आहे, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतो. निर्धाव गेलाय चेंडू, अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये कैद केलाय त्या चेंडूला. चेंडू जातो निर्धाव. पीएम कडून अश्विनी जोशीला प्रत्येक कॅचसाठी 501 रुपयाचं बक्षीस असेल. हॅलो, त्याचप्रमाणे भक्ती बेन्सवेअर कडून लकी ड्रॉची या ठिकाणी व्यवस्था केली गेली आहे. षटकातला दुसरा चेंडू स्ट्राईक वरती खेळतोय रोशन. खेळण्याचा प्रयत्न होता, थोडा फसला, तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली. सुंदर चेंडू कलेक्ट केलाय बॅटकटच्या स्वरूपात. मयूर नाईक यानं संघाचं खातं उघडतोय. धावसंख्या 1. षटकातला पुढील चेंडू, याचं नाव काय? हा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. सुंदर गोलंदाजी प्रदर्शन या ठिकाणी प्रतीकच्या माध्यमातून पाहायला मिळतं बजरंग भाऊच्या टीमकडून. अतिशय पराभव पत्करला होते संघानं. आता मात्र यशाकडे जायचं आहे आणि जर यशाकडे जायचं असेल तर गोलंदाजीतून आपलं या ठिकाणी योगदान संघासाठी द्यावं लागेल. पुढील चेंडू या षटकातला. आता पण चांगला हिट केलाय चेंडू, काव कॉर्नरला गेला चेंडू, चांगला कलेक्ट केलाय. तोपर्यंत 1 धाव संख्या केली, दुसऱ्या धावसाठी कॉल केलाय आणि 30 धाव सुद्धा सुंदररित्या पूर्ण केली आहे. एक सुंदर अनिकेत पाटील यांच्याकडून अश्विनी याने जर कॅच पकडला तर 1001 रुपये आणि ज्यांच्याकडून या संपूर्ण शृंखलेसाठी चेंडूंची व्यवस्था केलेली आहे. 4 चेंडूंचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 3. जिंकण्यासाठी 40 धावांची गरज अजून. 5वा चेंडू षटकातला. चांगला हिट केलाय चेंडू, सन्मान दिलाय चेंडूला. 1 धावसंख्या पूर्ण केली, दुसऱ्या वेळेचा कॉल केलाय. 40 धावसंख्या चोरीने चपळाईनं काढली. 2 धावसंख्या कंप्लीट केला. वेल रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. 2 धावांना संघाचं धावसंख्या वधारते. संघ पोहोचतोय 5च्या घरात. 19 चेंडू 38 धावांची गरज. अगदी 12चा रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. 12च्या सरासरीने जावं लागेल
संघाला जरी यशस्वी होताना पाहायचं असेल तर षटकातला शेवटचा चेंडू. हो 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 हो, वॉट अ डिलिव्हरी. निर्धाव गेलाय चेंडू. एक षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद संघाचा स्कोर आहे 5. बजरंग बॉयज कडून सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतोय. पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करायचं. ड्रिंक ब्रेक. स्कूल चले हम, ये छोटे छोटे बच्चे मैदान में. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळतोय बजरंग बॉयज कडून. अगदीच कोणताही मोठा फटका या ठिकाणी लावू दिला नाही, मारून दिला नाही. संघ अगदी आहे त्या स्थितीत, फक्त 5 धावसंख्या. ए देवा, ए देवा देवा, मेकअप काय सांगू. पावडर लावतय, लाली लावतय, फाउंडेशन लावतय, सिमेंट लावतय, कॉन्क्रीट लावतय, ठापट्यावर नवरीच्या बसताना हुलत नाही अजिबात. न केसांवर प्रयोग का न्यूटननी केलं नसतील. ऑन स्क्रीन होती अश्विनी जोशी. कोण विसरेल या आवाजाला. विविध गाणी यूट्यूबवरती पाहायला मिळतोय. छकडेवाला, क्रिकेटवाला, इन्स्टावाला, गाववाला. अगदी सर्व एक टायटल ज्याच्या नावे बुक आहेत. दुसरं षटक घेऊन येतोय स्वप्नील पाटील, मॅन फ्रॉम मुळेखंड. रितेश बोंबले. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न जातोय. दन 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 गुदगुल्या करते मैदानाला. दणदणीत चौकार. तिसऱ्या पंचांची मागणी. सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम. हम फिर से हाजिर हैं मैदान में. पतन हुआ है इधर विकेट का. धन्यवाद डीजे. पतन होते विकेटचं. हा रोशन जातोय संघाचं नाव रोशन करून घरी परततोय.
त्याच्या जागी येतोय अक्षय पेके अलिबाग वरून. अलिबागचा हा कलाकार विविध अंगामध्ये विविध अभिनयामध्ये बहुअंगी बहुआयामी असा हा कलाकार अगदी छत्रपती शिवरायांच्या हुबेहूब वेशात विविध कार्यक्रम ज्याला आपण पाहतोय आणि विविध आपल्या आगरी गोळी गराडी गाण्यांमध्ये नृत्य करताना थिरकताना तो दिसतोय. तोच चेहरा आता येईल खेळेल आपल्या संघासाठी. स्ट्राईकवरती खेळतोय प्रतीक. हे केकवर्डचं प्रतीक असावं. बनाम बजरंग बॉयज ॲस्क्वीनची ही टीम. 14 चेंडू 30 धावांची गरज. पीसमध्येच खेळलाय चेंडू बघा. हा 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 आणि हा होतोय आउट. तात्या विंचून घेतलाय विकेट. ओम भगणी बागोदरी भगमासे येऊन येऊन ओम भट स्वाहा. माजी प्लेयर ऑफ पीजी प्रोडक्शन पंकज ठाकूर थिरकताना अगदी अश्विनी सोबत. अश्विनीला कालच म्हटलं होतं अश्विनी ये ना, आणि अश्विनी खरंच मैदानावरती आली आणि संघ यशाकडे प्रस्थान करतोय. न्यू बॅट्समन ऑन द ग्राउंड नॅमेज योगेश. दुसऱ्या षटकात हा शेवटचा चेंडू. उर्वरित 13 चेंडू 30 धावांची गरज. केकवर्ल्ड टीमचा फॉर्म थोडा डाऊन दिसतो यावेळेस. मला वाटतं 1 महिना अगोदरच सर्वांनी प्रॅक्टिस केली होती. ज्या सरावानं मला वाटतं फायदा होतो त्याला सराव मेहनत म्हणतात, आणि ज्या मेहनतीनं फायदा होत नाही त्याला गदा मेहनत म्हणतात. आता कुठली मेहनत केली मला काय माहिती नाही. काय डोकं लावायचं तुम्हीच लावा. ये बात है अंगार की, भंगार मत होने देना. मैदान में चलते हैं. 13 गेंद और 30 रनों की जरूरत. और स्ट्राइक पे खेल रहे हैं मेरे प्यारे मित्र अक्षय पेके. अक्षय जी रुकने का नहीं है, खेलने का है और लगाने का है. छक्का चौका. सुनिए बात. चांगला हिट केलाय चेंडू. सर्कल मध्येच खेळतोय. 1 धावसंख्या पूर्ण केली. धोनी समजतो की काय स्वतःला. हातांमध्ये पकडलाय चेंडू. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या बाधारते. उर्वरित 12 चेंडू 28 धावांची गरज. 14च्या सरासरीने जावं लागेल संघाला. आणि अगदीच हाताची घडी मारून संघाचे हाल पाहताना बजरंग बॉयज कडून मयूर नाईक. कोण विसरल्या नावाला. हा माणूस दिवशी जरी शांत असला ना तरी रात्री मात्र याच्यावरती लक्ष्मी बरसते. लाखोंमध्ये खेळतो. बस आवाज का नजराना है. आवाज अगर घूमे कानों में ना तो जेब से नोट्स निकालते हैं 500 के. फिर आता है लाखों का चर्चा. अगदी गेल्या वर्षी इतिहास रचला त्यानं आवाजानं त्याच्या. अगदी आडवा डोंगर या गाण्यामध्ये आम्हाला संधी दिली. आज ते गाणं मिलियनमध्ये आहे. धन्यवाद दादा. आवाजावर फार गेम असते. आणि असते हे आपल्या आगरी कराडी कोळी या सर्व बांधवांचं, मराठी बांधवांचं असलेलं हे आपल्या कलाकारांवरती प्रेम. अगदी मराठी इंडस्ट्रीसुद्धा अगदी पंजाबी इंडस्ट्रीसाठी सारखीच पुढे जाताना दिसते. अगदी ज्याप्रमाणे अदर स्टेटचे सॉंग्स हे मिलियनमध्ये पाहायला मिळतात, अगदी त्याचप्रमाणे आपल्या कम्युनिटीतील गाणीसुद्धा मिलियन्समध्ये खेळतात. हे वैभव आहे, हे प्रेम आहे, हे आशीर्वाद आहेत आपल्या सर्व चाहत्यांचे, प्रेक्षकांचे. मी धन्यवाद म्हणेन त्या सर्व प्रेक्षकांना ज्यांच्या आशीर्वादामुळे आज आपण 16:9 या डिस्प्लेवरती दिसतो, खेळतो आणि आपल्या विविध कला त्यांच्यासमोर सादर करतो. वळतोय आपण मैदानात. 3रं षटक आणि हे 3रं षटक घेऊन येतोय डी कंपनीतून शिवा. बघूया शिवाची गोलंदाजी संघासाठी. हवेत बराच चेंडू. चेंडू आहे आतमध्ये. चेंडू खाली प्लेअर करणार नाही चुकी. पकडला झेल आणि संपवलाय या प्लेअरचा खेळ. अश्विनी
धन्यवाद डीजे. तत्पूर्वी या सोहळ्यासाठी या महासंग्रामासाठी शुभेच्छा येतात इंडियन स्पोर्ट्स, मोठी जुई, मुकेश भोईर, नितेश भोईर, विनायक मडवी, मनोज पाटील या सर्व बांधवांकडून या ठिकाणी शुभेच्छा येतात या कलाकार प्रीमियर लीगला. अगदी प्रवीण दादा यांच्या नावे असणारा प्रवीण घासे युवा अध्यक्ष चषक याचे सर्व हे प्रमुख आयोजक, यशस्वी आयोजक रजनी क्रिकेटचे सामने पाहायला आपल्याला मिळतात. रितेशला 500 रुपयाची धनराशी या ठिकाणी आलेली आहे चिवकडून. दरम्यान उर्वरित चेंडू शिल्लक असतील 11, धाव संख्या हव्यात 28. 28 रनों की जरूरत है और 11 गेंद शेष है. वेट लॉस करने के लिए दौड़ना जरूरी है और अगर दौड़ना है तो खेल खेलना जरूरी है. टीम ओनर अश्विनी यांची बदली होते. अगदी एखाद्या अधिकाऱ्याची बदली व्हावी. रायगड टू मुंबई, मुंबई टू हवेत मारला चेंडू, चेंडू खाली प्लेयर पाहूयात. तोच प्लेयर ज्याने चुकी केली नाही आणि पुन्हा एकदा चुकी करणार नाही. पकडलाय चेल, संपवलाय रोशन संतेचा खेळ. आई एकवेळा मेन्सवेअरचा ओनर गेलाय डगआउट मध्ये. बॅक टू द पॅलन. हा नाव दिले बजरंग बॉईज आणि काल काय तेवढी जादू चालली नाही. आज मला वाटते हनुमानाच्या मंदिरात गेल्या आणि सर्वांना भंडारा घेऊन आले, सर्वांना लावून टिकल्या लावल्यात. रॉयल निंजाने जर छक्का मारला ना तर अक्षय केकेकडून 500 रुपये जमा करायचे. मॅन फ्रॉम जोयली. शिवाची सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतोय. दरम्यान शिवाच्या षटकातील हा पुढील चेंडू हॅट्रिक वरती आहे. आता मात्र चांगला कट केलाय चेंडू, सीमारेषेकडे जातोय. तत्पूर्वी कलेक्ट केलाय चेंडू. 2 धावा कंप्लीट केल्यात. वेल रनिंग बिटवीन द विकेट बनवला गेले. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुन्हा वधारते आणि उर्वरित चेंडू मध्ये 26 धावांची गरज. 9 चेंडू 26 धावांची गरज. मेरे दोस्तों, इक्का दुक्की से काम नहीं चलेगा. जीतना है तो चौका छक्का लगाना होगा. सूड घ्यावा लागेल तुम्हाला. अगदी 65 मध्ये जसे दिलीप प्रभावळकरने सांगितलं होतं त्याप्रमाणे सूड घ्यावा लागेल. पुन्हा एकदा हवेत मारलाय चेंडू. हवे चेंडू, चेंडू खाली. शिवा 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 शिवा. हा कवायत पहा. शिवा का हुआ काय आचार शक्तीचे पोचाट प्रोडक्ट ज्याप्रमाणे म्हणतात ते पाहायला मिळाले शिवाकडून. खूप चांगला प्रयत्न होता. प्रयत्न थोडा फसला. जेलभूमीला दान झाला. लाईव्हला पाहू शकता रिप्लाय. आपल्या ग्रामीण भाषेत म्हणतात आलान पिला ना केला अंगाचा, पण फायदा काही झाला नाही. उर्वरित 8 चेंडू 24 धावांची गरज. 18च्या सरासरीने संघाला जावं लागेल. शिवा खेळतोय. शिवा गोलंदाजी करतोय. आता चांगला टोलाय चेंडूला. चेंडू खाली. ओ हो 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 हो. वॉट अ कॅच, वॉट अ कॅच. एक बॉल कमाल कॅच घेतलाय. मला वाटते एका हातामध्ये चेंडूला कैद केला, जकडून ठेवलं आणि कॅच आउटच्या स्वरूपात बाद केलाय. या प्लेयरला पाठवलाय घरचा रस्ता आणि आमंत्रण दिले डीजे. गाववाल्यांशी आहे ना संबंध चांगले ठेवा, कारण की आता लग्नाची सीझन आली. डीजे अगदी जे गाणं ऐकतोय हे प्रमुख आयोजक अक्षय पाटील यांचं. गाण्यात तो म्हणतोय 5 दारू, जो स्वतः दारू पित नाही. आणि KPL होण्यामागं एक महत्वाचा खारीचा नाही सिंहाचा वाटा जर कोणाचा म्हणावा लागेल तर तो हे गायक अक्षय पाटील यांचा आहे. अगदी या आयोजनात प्रत्येक भूमिकेत आपल्याला पाहायला ते मिळतात. अगदी आता देखील हे सर्व ज्याने ज्याने आम्हाला स्पॉन्सरशिप केली आहे त्या सर्वांची नावं त्याने माझ्याकडे दिलेली आहेत. दिशांत,
दिशांत कडव त्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी शुभेच्छा येतात उरणवरून मुळेकंडमधून स्वप्नील पाटील आणि आमच्या सुप्रिया पाटील बहिणी यांच्याकडून सर्व कलाकारांना KPL सीझन 2 साठी शुभेच्छा येतात. या सर्व चाहत्यांचा आम्ही या ठिकाणी विशेष आभार मानतोय. वा पुन्हा एकदा कॅचाच्या स्वरूपात बाद केलाय, कमबॅक केला या शिवानं, जखडून ठेवलाय संघाला. 4 विकेट घेतले या ओव्हरमध्ये. उर्वरित 6 चेंडू आणि 24 धावांची गरज. अगदी हे आयोजन होत असं आयोजनाला सहकार्य लागतं, कोणाचं श्रमदान लागतं, कोणाचं अर्थदान लागतं, विविध दातृत्वाच्या भावनेतून सहकार्य करावं लागतं, तरच हे आयोजन अतिशय खुलतं आणि चांगलं होतं. पाण्याचं एक ड्रिंक ब्रेक नक्कीच विशेष आम्ही आभार मानू पटेल ज्वेलर्स ज्यांच्याकडून आम्हाला प्रथम क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी मिळालं आहे. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांक श्री दीपक साडीज पनवेलमधील एक मोठं वस्त्राचं दालन त्यांच्याकडून आपल्या घरातील महिलांचं भगिनींचं स्वप्न इच्छा पूर्ण केली जातात. विविध साड्यांचं नजराणा या ठिकाणी पाहायला मिळतो एका दालनामध्ये. ते म्हणजे श्री दीपक साडीज निखिल भाई पनवेल यांच्याकडून द्वितीय क्रमांक आम्हाला प्राप्त झालेला आहे. आणि पटेल ज्वेलर्स अगदी घरात सोनं असणं, सोन्यानं मडवणं हे आपल्या आगरी गोळी कराडी संस्कृतीमध्ये फार अग्रगण्य स्थान आहे त्या गोष्टीला. कारण सोन्यानं मडलेली ही मुलगी महिला ही आगरी समाजामध्ये जास्त दिसते, कारण हा आपला एक थाट असतो, एक शृंगार असतो आणि ते पूर्ण करण्याचं काम नवीन डिझाईन्स ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात ते पटेल ज्वेलर्स यांच्या माध्यमातून मिळाला आम्हाला प्रथम क्रमांक. त्याचप्रमाणे लँडलॉर्डचे सर्वेसर्वा श्री तेजस्वी डाके यांच्या माध्यमातून हे दिसणारे सर्व वस्त्रदान आपल्याला पाहायला मिळतोय. हे सर्व टी-शर्ट्स हे त्यांच्या माध्यमातून मिळालेत. अगदीच रायगड जिल्ह्याचे सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्माननीय तेजस डाके साहेबांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे हवे ती मदत प्रथम क्रमांकाची ट्रॉफी असेल, विविध ठिकाणी विविध सहकार्य एक आमचा हक्काचा आधारस्तंभ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. असे श्री प्रवीणजी घासे या KPLचे पर्व 1-2चे प्रमुख आधारस्तंभ प्रवीणजी घासे यांच्याकडून ट्रॉफी. मॅन ऑफ द मॅच मिळाले आम्हाला मानचित प्रमोद अनंत पाटील देवीचा पाडा स्वर्गीय अनंता पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीयुत प्रमोद पाटील या प्रमोददांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच सर्व आम्हाला ट्रॉफीज नक्कीच आम्हाला माहिती आहे. अक्षय अनंत पाटील यांचे बंधू यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचच्या सर्व ट्रॉफीज मिळालेल्या आहेत. त्यानंतर केक वर्ल्ड कंपनीत कार्यरत असणारे पुन्हा एकदा एक हातामध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला, तोपर्यंत चेंडू गेलाय सीमारेखा पार आणि हा सौकार. हॅलो बाबू कुठे आहेस? ठेव तो बिजी असतात, हा बिजी तसंच. हे सर्व सन्मान चिन्ह पाहायला मिळतात ते सुचित्र घर यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेले आहेत. त्यानंतर फलंदाज आणि गोलंदाजासाठी उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजासाठी जे सायकल आहेत त्या मिळाल्या आहेत. अगदी मराठी माणसाचं हक्काचं दुकान, अगदी मोबाईलचं दुकान आपल्या SST मोबाईल्स यांच्याकडून. उर्वरित वळतोय सामन्याकडं दहीसरवरून कॉमेंटर आले सौरभ पाटील, त्यांचंही आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. आपण समोरच्या कक्षामध्ये यायचंय. 5 चेंडू 20 धावांची गरज. वा 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 सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतोय. चेंडू काही समजला नाही, चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या शिवाच्या हातामध्ये, शिवानं कलेक्ट केलाय चेंडूला. उर्वरित 4 चेंडू 20 धावांची गरज. दहीसरवरून आलेले आमचे कॉमेंटेटर याचे या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. या पनवेल नगरीमध्ये कलाकारांच्या भूमीमध्ये अगदीच आवर्जून नाव घेतलं जाईल. स्वर्गीय गणेशजी भगत यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जाईल या लीगच्या माध्यमातून. 4 चेंडू 20 धावांची गरज. शांत राहून जमणार नाही, मोठे फटके उचलावे लागतील. ओ प्रयत्न पुन्हा एकदा फसलाय. जेवढे प्रयत्न फसतील, जेवढे चेंडू निर्धाव जातील, तेवढा संघ हा दडपणात येईल. उर्वरित 3 चेंडू 20 धावांची गरज. औपचारिकता हळूहळू बाकी राहिली. बजरंग बॉयज रेडी टू सेलिब्रेट. पुन्हा एकदा चांगला टोलला आहे चेंडू.
आउटपीस थोडी फास्ट आहे, चेंडू थांबणार नाही, चेंडू केला दन 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 गुदगुळ्या करते मैदानाला, सीमारेखा पार, हा चौकार. आणि आता मात्र 2 चेंडू 16 धावांची गरज. हॅलो बाबू कुठेस? मी बिझी आहे. बाबू बिझी आहे. विनंती असेल मैदानात कोणीही गाडी घेऊन येऊ नये. अगदी पार्किंगची व्यवस्था तिकडे केलेली आहे. सर्व कलाकारांना विनंती असेल, सगळ्यांच्याकडे 4 व्हीलर गाड्या आहेत. हल्ली 4 व्हीलर घेणं काही सोपं राहिलं नाही. GST पण 1 लाखानं कमी झालेली आहे. त्याच्यामुळे आपल्या 4 व्हीलर आउट ऑफ पार्क करायचे आहेत. बजरंग बॉयज कॅप्टन शिवम दमडेची चर्चा होते या ऑलराऊंडरची. मैदानी मारतो चौकार षटकार, फिकीर नाही त्याला दुनियेची. संगमाला अश्विनी जोशी पाठीशी हाय खंबीर. संगमाला अश्विनी जोशी पाठीशी हाय खंबीर. ए चारी बाजूला गाजणार फक्त बजरंग बॉयज संघ. चारी बाजूला गाजणार फक्त बजरंग बॉयज संघ. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. पुढील होणारा सामना शेपाट वर्सेस वर ऐल्यात 15-16 त्यांनी 16 वालही ग बोला. वर ऐल्यात 15-16 त्यांनी 16 वालही ग बोला. ए मामी तुला अजून पाहिजे काय ग, मामी तुला अजून पाहिजे काय. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. मला एक गणित कळलंय, ज्याच्यासोबत बायको येते ना तो संघ जिंकतो. अगदी पंकज ठाकूर यांच्या सोबत आज बायको आले, भक्ती ठाकूर पाटील. आणि काल पण ते सिमी आणि सिमी निरगुडा आणि निलेश निरगुडा तो पण जिंकून गेला. काल भक्ती